आणि सुरुवातीची जी बातमी आहे ना तृप्ती, ती अल निनोचा एक वेगळा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय त्याची आहे. झालंय असं की यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष आहे आणि त्यामुळे या वर्षात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण त्यामुळे पीक पाणी घटेल आणि वर्षाच्या शेवटी दुष्काळाची छाया असेल असं भाकीत वर्तवण्यात आलं होतं. पण जून आणि जुलै या दोनही महिन्यामध्ये पाऊस जरी अनियमित झाला असला तरी सुद्धा पावसानं 2 महिन्यांची जी सरासरी आहे ती जवळपास आत्ताच गाठलेली आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागानं पावसाळ्याच्या उरलेल्या 2 महिन्यांचा अंदाज वर्तवलाय आणि हा अंदाज जरा चिंता वाढवणारा असला तरी पाऊस हा अंदाजानुसार चुकतोच आहे गेल्या काही काळात असंच दिसतंय. आणि काहीसा असाच दावा जो हवामान अभ्यासक व्यक्त करतायत, पाहूयात त्या संदर्भाचा खास रिपोर्ट. भरपाईसाठी सरकारवर आर्थिक ताण येणार हे नक्की. ह्या पावसाळ्याची तूट कुठल्या भागात झाली आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जर कृषीप्रधान भागामध्ये किंवा राज्यांमध्ये तूट झाली असेल तर नक्कीच तिकडच्या खरीप हंगामात फरक पडेल आणि याचा अर्थ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात फरक पडेल. भाज्यांच्या किमती वाढू शकतील, धान्याच्या किमती वाढू शकतील, पालेभाज्या फळभाज्या यांच्याही किमती वाढू शकतील. आणि असं जर झालं तर सरकारवर दबाव येण्याचा प्रसंग येऊ शकेल की ही नुकसान भरपाई द्या. म्हणजे थोडासा याच्यामध्ये इन्फ्लेशनचा मुद्दा येण्याची शक्यता आहे. पण जर का ही तूट शेतीप्रधान भागाच्या पेक्षा इतर ठिकाणी झाली तर मात्र शेतीवर किंवा आपल्या कृषी अर्थव्यवस्थेवर त्याचा फारसा परिणाम आपल्याला जाणवणार नाही. पण IMDचा हा अंदाज फोल ठरेल असा दावा खासगी हवामान अभ्यासक व्यक्त करतायत. ऑगस्टमध्ये एक तुमच्याकडे चांगला पाऊस असणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस पश्चिम महाराष्ट्राला चांगला पडणार आहे. म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना घ्यायचा. 20 सप्टेंबर नंतर तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, 20 सप्टेंबर नंतर राज्यात काय होणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातले जे काही वंचित जिल्हे आहेत तिकडं देखील खूप मोठा पाऊस पडणार आणि त्यांचा देखील सरासरी भरून निघणार आहे. म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षायचा. रिपोर्ट NDTV मराठी.